काहीतरी चटपटीत खायचं आहे. चला तर मग बनवूया झटपट होणारी आंबट गोड चवीची भन्नाट चव असणारी ही कढी भेळ. सुरुवातीला आपण कढी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे साधारण 3 मोठे डाव किंवा चमचा दही काढून घेतलेलं आहे. हे थोडं दही मी मलाई मिक्स असलेलं दही घेतलेलं आहे. हे व्यवस्थित फेटून घेऊयात. दही छान फेटून झालं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 मोठे चमचे बेसन पीठ. आता पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही आणि बेसन व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मुद्दामच पाणी घातलं नाही, कारण जास्त पाणी घातलं तर बेसनाचे गोळे होतात आणि पाहिजे त्या प्रमाणात ते व्यवस्थित मिक्स होत नाही. तर बघा, या ठिकाणी आपलं बेसन किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पुन्हा एकदा सरसरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. साखर चवीनुसार. साखरेमुळे गोड आंबट कढी छान लागते, त्यामुळे जरूर साखर ॲड करा. हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. सुरुवातीला मी थोडंसं आलं, लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 2-4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. चमचाभर जिरे ॲड केलेले आहेत. कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्हीही मी यामध्ये वाटण्यासाठी घालून घेणार आहे. आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात. हे बघा, आपलं वाटण साधारण दरदरीत जास्त बारीक न करता वाटून झालेलं आहे. आता आपण कढी करायला घेऊया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप ॲड करून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण थोडे जिरे ॲड करून घेऊयात. त्याचबरोबर साधारण थोड्याशा अर्धा चमचा किंवा पाव चमचा एवढ्या मेथ्या घालून घ्यायच्या आहे. मेथ्यामुळे कढीची चव खूप सुंदर येते. अवश्य मेथीचा वापर करा. कढीपत्ता, अर्थातच कढी म्हटली की कढीपत्ता आलाच. थोडासा हिंग, हळद, अगदी किंचित हळद घालायची आहे. आणि आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मसाला जळणार नाही ह्याची काळजी घ्या. या पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे सर्व. आता हा मसाला छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी ॲड करते आहे 2 तुकडे दालचिनीचे आणि 2 लवंगा. हे सर्व छान परतून झालं की यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आपला मेन इन्ग्रेडियंट, दही आणि बेसनाचं बॅटर. तर हे आपण पूर्णपणे ह्यात घालून घेऊयात व्यवस्थित. आता पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी किंवा आपल्याला जरुरीप्रमाणे आपण यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. बघा, जास्त पातळ किंवा जास्त घट्टसरही नसावी. आणि आता वरतून छानपैकी कोथिंबीर घालूया. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आता या कढीला आपण एक छानशी उकळी आणायची आहे. हे बघा, या पद्धतीने कढीला छान उकळी आली की ती व्यवस्थित छान घट्टसर व्हायला लागते. आणि आता आपण ही भेळ सर्व करूया. सुरुवातीला मी इथे रेडीमेड जी भेळ मिळते तीच भेळ मी घेतलेली आहे. डिशमध्ये सर्व केलेली आहे. त्यानंतर याच्यावर आपण घालून घेणार आहोत गरमागरम गोड आंबट अगदी छान चवीची कढी. भरपूर कढी ॲड करायची आहे. कढी घातल्यानंतर आपण याच्यावर कोणत्याही प्रकारचं आपल्याला आवडेल ते फरसाण किंवा नमकीन घालून घ्यायचं आहे. त्यावर बारीक चिरलेला कांदा, क्रंची लागतो एकदम छान. पुन्हा त्यावर कोथिंबीर
बघा आपली डिश रेडी आहे. हवं असल्यास पुन्हा आपण त्याच्यामध्ये कढी घालून घेतली तरी चालेल. आणि आता या पद्धतीने तुम्ही चटपटीत गोड आंबट चवीची अशी ही कढी भेळ सर्व करू शकता. ऐनवेळी पाहुणे आले तर काय करावं सुचत नाही बघा बराच वेळेस. तर अशा वेळेस हा अतिशय सोपा, कमी तेलात कमी वेळात होणारा हा पदार्थ, चवीलाही अतिशय सुंदर लागणारा, कोणालाही नक्की आवडेल. तर जरूर करून बघा ही कढी भेळ. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. बाय बाय.